नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता नवीन अपडेट आपल्या समोर आलेले आहे मित्रांनो। नवीन माहिती, सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे ती आपल्या समोर आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज हा स्वीकारला गेलेला आहे, म्हणजे अर्ज हा अप्रूव्ड आहे, तरी सुद्धा पैसे का आले नाहीत। तर ह्याची सगळ्यात महत्त्वाची 2-3 कारणं आपल्या समोर आलेली आहेत। 3 कारणं जी आहेत ते समोर आलेले आहेत, लक्षात घ्या। या कारणांमुळे तुमचे पैसे देखील आलेले नाहीत असं आपण म्हणू शकणार आहे। कारण हे अर्ज स्वीकारल्यानंतर जे काही महत्त्वाची कारणं होती ती तुम्हाला मी सांगणारच आहे। नेमकं तुमचा अर्ज आता अप्रूव्ड आहे तरी पण का बाबा पेंडिंग म्हणजे तुमचं जे पेमेंट आहे ते आतापर्यंत का नाही आलं आहे, किंवा त्याचं काय होणार आहे, पुढं पेमेंट कधी येणार आहे, काय का पेमेंट येणारच नाही अशा व्यक्तींचं, हे जे कारणं आहेत जे आपण आता कारणं सांगणार आहोत, जी या कारणांमुळे ज्यांचा फॉर्म पेमेंट थांबवू शकत आहेत का, हे पुढं त्याचं पेमेंट येणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी, आता ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओला तुम्ही कोणीही स्किप करू नका, व्हिडिओ हा पूर्ण बघा, कारण व्हिडिओ हा माहितीशीर होणार आहे, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच नवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच घेऊन येत असतो। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी आता अर्ज भरलेले आहेत, आता सगळ्यांना खरं तर 3ऱ्या हप्त्याची वाट आणि चाहूल लागलेली आहे। खूप दिवस झालं, याचं तारीख पे तारीखसुद्धा चालू आहे। तर आपल्याला जसं न्यूज येतं तसंच आपण टाकत असतो, आपण काही मनाचं सांगत नाही। तसंच आजची जी महत्त्वाची पुढे बातमी आलेली आहे जी सूत्रांकडून, ती लक्षात घ्या। ती म्हणजे अर्ज स्वीकारला गेला आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक होते त्यांना असं वाटत आहे की याच्यामुळे तुमचे अजून पैसे पेंडिंग आहेत, तर ते तुम्हाला सांगतो। तर पहिलं त्यातलं लक्षात घ्या, जे आहे ते म्हणजे आपले सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले होते, तर त्या सप्टेंबर महिन्यातल्या ज्या अर्ज केलेल्या महिला होत्या तर त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होत्या, लक्षात घ्या। आणि ज्या त्रुटी त्या मी पुढे सांगणारच आहे। आणि ज्या महिलांनी 31 ऑगस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरला होता आणि अप्रूव्ह होता, अशा महिलांचं सुद्धा काही महत्त्वाची कारणं इथं आहेत। तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख होती, आणि बऱ्याच महिला अजूनही राहिल्या होत्या आपल्या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी। तर त्यांच्यासाठी आपल्या सरकारने 30 सप्टेंबर ही नवीन एक डेडलाईन दिली होती। त्याच्यामुळं काय झालं आहे, ज्या महिलांचा फॉर्म 31 ऑगस्टच्या आत भरला होता, ज्या महिला पात्रसुद्धा आहेत त्यांनासुद्धा अजून पैसे आलेले नाहीत। कारण पहिलं कारण जे होतं तुम्हाला मी आता सांगत आहे की सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले ना त्यांची ही छाननी सुरू आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची छाननी आणि म्हणजे सप्टेंबर आणि त्यांचे जे ऑगस्ट आहेत ह्या दोन्ही महिन्याचे पैसे आम्ही एकदम देणार। लक्षात घ्या, हे पहिलं रिझन आहे की ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे, किंवा आता ज्यांनी काही तर असे आहेत की जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, तर जुलैमध्ये सुद्धा फॉर्म भरलेले आहेत तरीसुद्धा त्यांना अजून पैसे आलेले नाहीत। तर त्याच्यापैकी पहिलं कारण जे आहे ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सप्टेंबरमध्ये जे पण फॉर्म भरतील, म्हणजे आता 15 सप्टेंबर जर आपण तारीख धरली तर तिथपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तिथपर्यंतची छाननी वगैरे चालू आहे, आणि काही जणांनी तर काल परवा दिवशी सुद्धा फॉर्म भरलेले आहेत। तर अशा महिलांची सुद्धा छाननी झाल्यानंतर ह्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे आता ह्या 25 सप्टेंबरच्या पुढून जे काही आता आजपासून तर मंत्रालयानं पैसे द्यायला सुरुवात केलेली, असे आदेशसुद्धा दिलेले आहेत। आता बघूया पुढे काय होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, दुसरी जी पैसे न येण्याचं कारण आहे ते खूप महत्त्वाचं कारण आहे। दुसरं आणि तिसरं कारण हे जे आहे ते खूप महत्त्वाचं कारण आहे। कारण मी तुम्हाला मी वारंवार सांगत होतो की मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे आणि ह्या गोष्टी तुमच्या व्यवस्थितच असल्या पाहिजेत। तर त्यातल्या जी पहिली गोष्ट आहे ती लक्षात घ्या मित्रांनो, ती काय आहे, तर अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे का आले नाहीत। अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेत परंतु अद्यापही पैसे आलेले नाहीत, असं तुमच्या बाबतीत झालं असेल तर तुमचं लक्षात घ्या, पहिलं जे आहे ते आधार कार्ड जे बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करायचं। तुम्हाला मी आधी एकदा सांगितलं की आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे। आधार कार्डामध्ये जे तुम्ही एकदा चेक करा की सीडिंग स्टेटस जो आहे, कोणाकोणाचा आधार लिंक फक्त बँकेने सांगितले की हो आम्ही करतोय, पण अजूनही आधार सीडिंग झालेलं नाही आहे। तर माझं लाडक्या बहिणीने एकदा म्हणणं आहे की तुम्ही प्लीज आज बँकेमध्ये जा, आज एकदा स्टेटस चेक करा, कारण तुम्ही फॉर्म भरून आले मित्रांनो, आधार सीडिंग कधी तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत आहे, काय माझ्या मित्रांना तर कधी इनॅक्टिव्ह दाखवत आहे। तर अशी गोष्ट पुढे येत आहे। तर आपलं आधार कार्ड एकदा अजून जाऊन कन्फर्म करा, 15-20 मिनिटं लागतील जर बँक जवळ असेल तर। तुम्ही ऑनलाईन करण्यापेक्षा एकदा ऑफलाईन बँकेमध्ये जाऊन
बँक जे आधार सीडिंग स्टेटस आहे ते एकदा चेक करा, KYC चेक करा, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही बँका फक्त फॉर्म घेऊन ठेवतात, आम्ही 8 दिवसात करू, 10 दिवसात करू, बँक लिंक करू, मग आपण असे ते आश्वासन देतात आणि आपण घरी येतो. परंतु ते काही त्यांच्याकडेही लोड असल्यामुळं काय होत आहे, कोणाकोणाचं राहून जात आहे, त्यामुळं पण हा प्रॉब्लेम येत आहे. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तत्काळ लिंक करून घ्या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाहीत असंही त्यांनी म्हणणं आहे. दुसरं लक्षात घ्या, बँक आधार कार्डला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडा वेळी प्रतीक्षा करू शकता, असं अदिती तटकरे मॅडम यांनी कार्यालयातून कळवलेलं आहे. ही नवीन महत्त्वाची बातमी आहे, अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे. आता पुढचं जे आणि महत्त्वाचं कारण आहे लक्षात घ्या, तुम्हाला मी त्याच्याबद्दलही सांगणार आहे, कारण ही 2 कारण झाली. आता तिसरं जे कारण आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट कारण आहे, ज्याच्यामुळं आपले पैसे आखडलेले आहेत, अडकलेले आहेत. कारण आपल्याला पहिल्यापासून मी सांगत आहे की अकाउंट संबंधी, बँक संबंधी जे काही डिटेल्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. काही जणांचा असं आलेलं आहे मित्रांनो की बँक डिटेल्समध्ये IFSC कोड थोडासा चुकीचा गेलेला आहे, किंवा काही माझ्या भगिनी आहेत की ज्यांचं जे नाव आहे आधार कार्ड आणि बँकवरचं जे नाव आहे ते वेगवेगळं दिसत आहे, किंवा बँक जे डिटेल्स आहेत त्याचा अकाउंट नंबर थोडासा चुकलेला आहे. तर असं काय होणार आहे आता पुढं, ह्या सुद्धा गोष्टी आहेत. आणि सगळ्यात म्हणजे एक बँक संदर्भाची जी मोठी गोष्ट आहे ती जॉईंट अकाउंटबद्दल आहे मित्रांनो. कारण काही आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी जॉईंट अकाउंटसुद्धा दिलेलं आहे, तर ते जॉईंट अकाउंटबद्दल सुद्धा एक मोठी बातमी आता आहे. तर चला पाहूया आपण नेमकं याच्याबद्दल काय बातमी आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांचा सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करावा, याकरिता या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला अजूनही सांगितलं होतं की जॉईंट अकाउंट जर असेल तर तुम्ही लावू नका. जॉईंट अकाउंट हे काही उपयोगाचं नाही आहे. तुम्ही स्वतःचं पर्सनल अकाउंट असणं खूप गरजेचं आहे, कारण हा जो सन्मान निधी आहे हा महिलांचा आहे, फक्त ह्याचा वापर हा फक्त महिलांना करावा असं या योजनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळं लक्षात घ्या, वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या महिला ज्या जॉईंट अकाउंट आहेत त्या पात्र ठरणार नाही. तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की ज्यांचं जॉईंट अकाउंट असेल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो मित्रांनो की जो तुमचा पार्टनर असतो त्याचाही त्याच्यात पार्टनरशिप असते. तर असं होतं की बँक आधार सीडिंग स्टेटस, मोबाईल नंबर, आधार कार्ड हे कोणाला जॉईंट केलं हे इथं काही माहीत नसतं. त्यामुळे त्यांना थोडीशी दिक्कत येते याच्यामध्ये पेमेंट करण्यासाठी. तर जॉईंट अकाउंट असेल तर मित्रांनो हे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, येणारच आहे असं नाही पण येऊ शकतो. वैयक्तिक ज्यांचं खातं आहे त्यांना जास्त याच्यामध्ये फायदा होणार आहे. त्यामुळं तुमचं स्वतंत्र खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं सुद्धा उघडायचं आहे. लक्षात घ्या, मी अजून ही गोष्ट सांगितली होती की या ज्या बाबी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. छोट्या बाबी आहेत परंतु ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं की लाडकी बहीणमध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो. ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांचं लवकरच पैसे येऊ. आजपासून मंत्रालयात सुद्धा आता पैशाची वाटपाची सुद्धा सुनावणी पुढे चालू झालेली आहे. तर लक्षात घ्या, ज्या महिलांचं बँक सीडिंग झालेलं आहे की नाही, आज पहिल्यांदा बँकेमध्ये जा, चेक करा की आपलं स्टेटस जे आहे ते पूर्ण व्यवस्थित आहे का. DBT जो प्रकार असतो डायरेक्ट बेनिफिशरी हा एनेबल आहे का, कारण 1 ते 2 दिवसात कधीही पैसे तुमच्या अकाउंटवर येऊ शकतात आणि तुमचं जे सगळं बॅकग्राऊंड आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बँकेचे जे स्टेटमेंट आहेत म्हणा काही असू द्या, हे तुमचं व्यवस्थित असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण शेजारणीला पैसे आल्यानंतर जास्त दुःख होतं आपल्याला नाही आलं, तिला नाही आलं तरी चालतं, परंतु शेजारीला आलं आपल्याला नाही आलं तर त्यात खूप त्रास होतो. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या बाबींचा तुम्हाला विचार करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आल्या असतील, उपस्थित झाल्या असतील तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण खूप जण आपले असे माता भगिनी आहेत जे चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्यासाठीच हा व्हिडिओ आपण टाकत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.